हॅलो, मी प्रांजलीच रेसिपी अँड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत कांदे पोहे आणि पोहे आपण कसे भिजवणार आहोत ते देखील बघणार आहोत। त्याने आपले पोहे एकदम मऊ आणि सुटसुटीत होतील। चला तर मग रेसिपीला आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी इथे 3 वाटी पोहे घेणार आहे। हे पोहे आहेत ते कांदे पोहेचे पोहे आहेत। तर आता आपण पोहे आहेत ते एकदा भिजवून घेऊयात। तर इथे आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। मी इथे 1 पेलाभर असं पाणी घालून घेतलेलं आहे आणि एकदम हलक्या हाताने पोहे आहेत ते असे भिजवून घ्यायचे आहेत आणि खूप टाइम लावायचं नाही आहे। लवकर आपण हे पोहे आहेत ते भिजवून घ्यायचे आहेत आणि त्यातलं पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता इथे मी सर्व पाणी आहे तो काढून घेतलेला आहे। त्यानंतर एक इथे प्लेट घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण पोहे आहेत ते असे पसरून घ्यायचे, सुट्टे करून घ्यायचे। त्याने आपले एकदम पोहे आहेत ते मऊ आणि सुटसुटीत होतील। अशा पद्धतीने तुम्ही एकदा कांदे पोहे नक्की करा। अशा पद्धतीने सुटसुटीत करून घ्यायचे आहेत पोहे। तर 1 ते 2 मिनिटं आपण कांदे पोहे असेच प्लेटमध्ये पसरून ठेवणार आहोत। तर आता आपण पुढची तयारी करून घेऊयात। इथे मी एक कढई घेतलेली आहे आणि गॅस आपण मीडियम फ्लेमवरती ठेवायची आहे आणि 2 चमच मी तेल घालून घेतलेले आहे। तेल छान गरम करून घेऊयात। तर बघू शकता तेल छान गरम झालेलं आहे आणि इथे मी अर्धी वाटी होईल एवढे शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। कच्चे शेंगदाणे आहेत, तुम्ही तुमच्या आवडीनुसार शेंगदाणे कमी जास्त करू शकता कांदे पोह्यांमध्ये। आणि शेंगदाणे आहेत ते आता आपण मिक्स करून घेऊयात आणि तेलामध्ये चांगले फ्राय करून घेऊयात। बघू शकता इथे आपले शेंगदाणे आहेत ते तेलामध्ये छान असे फ्राय झालेले आहेत। त्यानंतर एक साईडला आपण शेंगदाणे करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये इथे मी अर्धा चम्मच जिरा घालून घेतलेला आहे। त्यानंतर 5 मिरच्या घालून घेतलेल्या आहेत, मिरच्यामध्ये कट करून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर काही कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत। मिरची तुम्ही बारीक देखील कापू शकता। त्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊयात। अजून का तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलात तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, त्याने मला खूप असं मोटिवेशन मिळतं। तर आपला आता मिक्स करून झालेला आहे। आता आपण इथे 1 कांदा घेतलेला आहे, तो बारीक कापून घेतलेला आहे आणि मिक्स करून घेऊयात। शेंगदाणे आणि कांदा आहे तो एक सोबतच आपण इथे मिक्स करून घेणार आहोत। त्यानंतर आता आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया, जेणेकरून कांदा आहे तो लवकर आपला सॉफ्ट होईल। आणि आता आपण हळद घालून घेऊयात। इथे मी पाव चमच एवढी हळद घालून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेऊयात। तर इथे आपलं मिक्स करून झालेलं आहे। त्यानंतर इथे मी 2 चम्मच एवढी साखर घेतलेली आहे। साखरने एकदम कांदे पोहेला खूप छान अशी टेस्ट येते आणि मिक्स करून घेऊयात। आणि आता आपण पोहे घालून घेऊयात। तर बघू शकता आपलं ताट आहे तो एकदम क्लीन आहे, म्हणजे पोहे आहेत ते आपले चिटकलेले नाही आहेत, एकदम मस्त असे सुटसुटीत देखील झालेले आहेत। आणि आता आपण मिक्स करून घेऊयात। तर बघू शकता मिक्स करून झालेले आहे। आता आपण वरून ताट लावून घेऊयात आणि 2 मिनिटं आपण वाफ काढून घेऊयात। तर बघू शकता इथे 2 मिनिटं झालेली आहेत आणि आपले कांदे पोहे आहेत ते मस्त असे सॉफ्ट देखील झालेले आहेत। त्यानंतर आता आपण वरून आहे ते लिंबू पिळून घेऊयात। इथे मी अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि तो पिळून घेणार आहे। तर आता आपण मिक्स करून घेऊयात। सर्वकडे लिंबू लागेल असं आपण मिक्स करून घेणार आहोत। तर इथे बघू शकता मस्त असे आपले पोहे आहेत ते एकदम सुटसुटीत आणि एकदम मऊ असे झालेले आहेत। तर आता आपण वरून आहे ती कोथिंबीर घालून घेऊयात। तर इथे आपले आता कांदे पोहे आहेत ते तयार झालेले आहेत। तर कशी वाटली ही माझी आजची रेसिपी? जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला तर मग भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग। आणि एकदा तुम्ही कांदे पोहे हे नक्की ट्राय करून बघा, नक्की तुम्हाला आवडतील।